की माझं हृदय. पण हे दोघं जगत असताना आपण स्वतःला आणि पूर्ण ब्रह्मांडाला आणि पूर्ण समाजाला, ज्यात आपलं कुटुंब आहे, आपण स्वतः आहोत, आपले व्यवहार आहेत, व्यापार आहेत, बिझनेस आहे, शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, देवाणघेवाण आहे, त्याच्यामध्ये मन नावाची संकल्पना पण जोडत असतो. या मनाचा रोल कुठे आहे? या सगळ्यांचं आपण स्टेप बाय स्टेप एव्हरीडे जाणून घेणार. नुसतं बौद्धिक पातळीवर नाही, तर अनुभूतीच्या पातळीवर आणि हार्दिक पातळीवर, आणि यातच आपलं संतुलन साधून घेणार. तर तुम्हा सगळ्यांना लक्षात असेल, सगळ्यात पहिला मेसेज व्हॉट्सअपवर जो फ्लो झाला, तर त्यात आपल्या कार्यशाळेचं नाव ठेवलं गेलं मंत्र जागर. राईट? या नावातच सगळं अर्थबोध आहे. मंत्र म्हणजे नुसतं आपण जे उच्चारून अमुक एक आकडे करून काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळवतो ते नाही. म फॉर मन ऑल्सो. मनाचं तंत्र दाखवून त्या उच्चारणातनं, त्या शब्दातनं, त्या वाणीतनं, त्या स्वरातनं, त्या व्यंजनातनं, त्यांच्या विविध परम्युटेशन कॉम्बिनेशन्स मधनं जी स्थित्यंतर आपण निर्माण करतो आणि आपल्याला हवं ते उद्दिष्ट साध्य करतो, ते मंत्र. सो मनाला छेद देऊन पुढे नेण्याची शक्ती म्हणजे मंत्र. आणि त्या मंत्रामध्ये साहजिकच स्वर आणि व्यंजन आणि यांची विविध परम्युटेशन कॉम्बिनेशन करून वापरलेले बीज मंत्र आहेत, राशी मंत्र आहेत, उद्दिष्ट साध्य मंत्र आहेत, आजारपणाला मात करणारे मंत्र आहेत, उच्चाटन मंत्र आहेत, तारण मंत्र आहेत, सिद्ध मंत्र आहेत, मृत्युंजय मंत्र आहेत, विविध प्रकार आहेत. पण आज हे मंत्र जागर करण्याची 3 मुख्य हेतू कॉस्मीने निवडली. सर्वप्रथम जे आपण म्हणतोय की एक नवीन युग येणार आहे, युग स्थित्यंतर, त्याचे आपण सगळेच म्हटलं तर बळी आहोत, म्हटलं तर साधन आहोत स्वतःची उत्क्रांती, स्वतःची ग्रोथ करण्यासाठी, आणि त्याची संधी दिली आहे कोविडने. Isn't COVID teaching us to balance our life in a new way? कुटुंब 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 म्हणत असताना कुटुंबासाठी किती वेळ दिला? 5 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, 1.5 तास हॅपी हॅपी वागणं खूप छान असतं फॅमिलीमध्ये. पण तेच जेव्हा 10 तास, 12 तास, 24 तास एकमेकांना झेलायला लागेल, तेव्हा वास्तविक आपण समोर येतो की नाही? आणि मग त्यात देवाणघेवाण करताना ती इथून होतीये का त्याच्याही खालच्या पातळीवर होती, हे कळत असतं. आणि त्याचंच द्योतक आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. कुठले हे 3 पुर म्हणजे गाव, वसाहत, नगरी, राईट? नागपूर, कानपूर, जबलपूर, एक अशी वसाहत की जिथे वास्तव्य आहे. पण त्रिपुरारी पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय? तर आपल्यातही 3 मुख्य नगर आहेत, स्टेशन्स आहेत. सगळ्यात पहिलं स्टेशन म्हणजे नाभिस्थानी, नाभी आणि त्याच्या खालची पूर्ण वाटचाल. नाभीच्या खाली जर बॉडी एनाटॉमी, शरीर रचना आणि बॉडी फिजिओलॉजी, शरीर क्रिया यांचं जर आपण नीट अभ्यास केला किंवा स्वतः जे आपण त्या ठिकाणाहून काय करत असतो, प्रजनन संस्था आहे, निकासाचे सगळे ऑर्गन्स तिकडे आहेत, सेक्शुअल ऑर्गन्स तिकडे आहेत, रिप्रोडक्शन, रिक्रिएशन एक्सेट्रा, राईट? सो म्हटलं तर रिक्रिएशन आहे, म्हटलं तर डिटॉक्स आहे. आणि त्यासाठी करायला लागणारी वाटचाल ची 2 पावलं ती पण त्या नाभीच्या खालीच आहे.
याला इंग्रजीमध्ये सुंदर शब्द आहे इन्स्टिंक्ट्स. आपल्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि मनुष्य प्राणी असल्यामुळे मैथुन आहेत का या मनुष्य म्हणून आपल्या सगळ्यांच्या गरजा आवश्यक? आर दीज अवर नीड्स? फ्रिक्वेन्सी मे व्हेरी, इंटेन्सिटी मे व्हेरी. सो पहिलं स्तर, पहिलं गाव ज्याच्यात मनुष्य प्राणी वसत असतो त्या आहेत या प्राथमिक गरजा. त्रिपुरारी स्टेशन मधलं हे पहिलं स्टेशन, इन्स्टिंक्ट, प्रायमरी इन्स्टिंक्ट. तिथे माझा एक पार्ट आहे जो तिथे गुंतून असतो, नीड बेस. त्याच्यावर दुसरं स्टेशन येतं हृदयस्थान, हृद कमल म्हणतो ना, सेंटर ऑफ युअर हार्ट. And what is the speciality of the heart? Love, nothing else. Mamatva, prem, svikar, heart to heart connection. When there is heart to heart connection, आपण चांगलं आणि वाईट दोन्हींचा स्वीकार करतो, जे जसे आहे तसे. अर्थात we do not judge people. तो तसाच आहे, ती तशीच आहे, पण मला भावतो, आमचं जुळतं, आमचं छान चाललंय. हे इथून म्हणू शकतो की इथून म्हणू शकतो. सो हे प्रेमशक्तीचं पूर, जी निर्मळ आहे, निर्भेळ आहे, कुठलंही कटकारस्थान नाही. ओके, सो प्राथमिक गरजा आणि प्रेम पण एक गरज आहे. नुसतं प्रजननासाठी केलेलं प्रेम वासना, की त्याच्या वर उठून ममत्वाची जुळवणूक, कुटुंब वत्सलता, नक्की काय? राईट. सो ते हे दुसरं पूर. आणि तिसरं पूर, या सगळ्यांना डील करण्यासाठी थर्ड आय, तिसरा डोळा, आज्ञा चक्र. नावातच आहे अटुज्ञ, जे कव्हर करेल. अटुज्ञ बद्दल ज्याला सगळी माहिती आहे, अंतरिंद्रिय, बाह्य इंद्रिय नाही, आतून बाहेर. जसं सर्कल आहे ना, जर सेंटरला आपण कनेक्टेड असलो तर माझा परिघ, माझा व्यास किती मोठा असावा, ते कोणाच्या अखत्यारीत राहील? अर्थात माझ्या. पण आपण काय करतो, परिघावरनं स्वतःला शोधत असतो आणि त्यातच सगळे प्रॉब्लेम्स इन्व्हाइट करतो. सो या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त होमवर्क आहे तुमच्यासाठी. आज छोटे छोटे होमवर्क असणार आहेत, जे सहज शक्य असणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमे रिलेटेड स्टोरी काय आहे ती उद्या आपण सुरुवातीचे 5 मिनिटं डिस्कस करणार आहोत. तुमच्यातलं कोणीतरी एक जण, एका जणाला ती संधी मिळणार. सो त्रिपुरारी पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय, तर याच्यात जे असंतुलन आहे, याच्यात जी व्याधी आहे, याच्यात जो राक्षस आहे, दानव आहे, जो मानवाला झोपून टाकतो, त्याच्यातलं देवत्व झोपून टाकतो, त्याच्यातली प्रेमशक्ती, त्याच्यातली सर्वज्ञता संपवून टाकतो आणि मनाला भरकटवतो, आयुष्याला भरकटवतो. आजच्या दिनी आपण याच्याशी रिलेटेड अनुग्रह घेणार आणि पुढचे 11 दिवस ते करणार. आणि सृष्टीचा योगायोग बघा, आपले पार्टिसिपेंट्स पण 10 आणि आम्ही 11. ओके. सो मुख्य दिशा किती आहेत मुख्य दिशा? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. थोडंसं इंटरॅक्टिव्ह करू, म्हणजे 10. आणि आता पार्टिसिपेंट्स किती आले? हा सृष्टीचा संयोग. whoever is ready for this Tripura Santulan is available here, is present here by body, mind and soul. आणि या बॉडी, माइंड, सोल ला प्रवाही करत कोण असतं, तर स्पिरिट. स्पिरिट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपला श्वास. सो आपली पहिली थेरपी जी सरांनी टाकली आहे ब्रेथवर्क नावाने, आपल्या आध्यात्मिक
सांस्कृतिक धार्मिक भाषेत त्याला स्वरोदय शास्त्र म्हणतात. स्वर, श्वासाला पण आपला एक स्वतःचा स्वर आहे. शांतपणे बसून जर ऐकला तर आपल्याला आपल्या त्या श्वासाची लय, गती, ऊब, गारवा सगळं कळत असतं. सो फर्स्ट सेशन विल बी स्वरोदय. बॉडीला, मनाला आणि आत्मा जो या देह माध्यमातनं प्रवास करतोय त्याला हाताळणारा महत्वाचा घटक श्वास, ज्याला आपण प्राण पण म्हणतो, प्राणवायू. राईट. सो या प्राणवायूच्या माध्यमातनं आपण आपल्या मंत्राचं तंत्र समजणार आहोत. हृदयात आणि चित्तात काय असंतुलित आहे, टू अँड फ्रो मुवमेंट पाहिजे. कधी मेंदूने चित्ताने काय आवडतंय नाही आवडतंय सांगलं पाहिजे, लीड केलं पाहिजे. कधी हृदयाने लीड केलं पाहिजे हे आपल्याला माहित असतं का? आणि याच्या आड येत असतं ते मन. सो श्वासाच्या मार्फत या तिघांचं संतुलन. आणि त्याच्या आड आपणच काय धारणा धरल्या आहेत, बिलीफ्स आहेत, आपण धारण केल्या आहेत. उदाहरणार्थ मला आता भूक लागली तर मला पोळी भाजी खावीशी वाटेल किंवा आमटी भात खावासा वाटेल. आणि दुसऱ्याला भूक लागली तर पिझ्झाच हवा. तिसऱ्याला भूक लागली तर भाकरी हवी, पोळी नाही चालणार. घटक तोच आहे, तत्व तेच आहे, पण फॉर्मॅट बदलला, स्ट्रक्चर बदलला आणि त्याच्यामुळे मिळणारी सेटाइटी, समाधान, सुख, आनंद बदलला ना. मग अशा कुठल्या स्टोरीज आहेत ज्यामुळे मी अमुक एक पद्धतीने, एक छोटस उदाहरण मी हे म्हटले की आपण हे चूज केलं, मग या चॉईसेसचा आपल्या मनावर, चित्तावर कसा परिणाम होतो. आणि आजचीच तारीख का निवडली तर एक त्रिपुरारी पौर्णिमा, आधी सांगितलं कोविड, स्थित्यंतर होत आहे. आता जर आपण आपला ताबा घेतला तर आपणही सतयुगातले, सतयुगात नसताना आता सतयुगी टाईप राम हो, स्वतःसाठी राम हो. रामचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेणारच. ओके. खूप जड होत आहे का? एव्हरीबडी इज ओके? आणि तिसरं महत्वाचं कारण, याला चालना दिली ती 14 तारखेच्या पहिली जी पोस्ट सरांची आली, प्रबोधिनी एकादशी. एकादश म्हणजे 11, राईट. 10 म्हटलं तर 1 ते 10चा आकडा एक पर्व संपतो आणि नंतरच्या 11, 12, 13 नेक्स्ट टेबल मध्ये आपण शिरतो, नेक्स्ट कॉलम मध्ये आपण शिरतो. एकादशी मध्ये ते स्थित्यंतर आहे आणि प्रबोधिनी एकादशी म्हटलं आहे. काय वैशिष्ट्य आहे त्या प्रबोधिनीचं? विष्णू त्या दिवशी शय्येतून 4 महिन्याच्या शय्येतून जागे होतात. कुठले हे 4 महिने? तर जे सांगितलं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, याच्यात जे असंतुलन होतं, याच्यात जे दुर्लक्ष केलं होतं, त्या दरम्यान भूधरा खूप नटत असते, वर्षावृष्टी होत असते, देवाणघेवाण चालू असते, राईट. खूप सण पण येत असतात आणि तेव्हा विष्णू आराम करत असतो, त्यानंतर तो जागा होतो. का? तर जे आता निर्माण झालंय त्याच्यातलं ते सस्टेन कसं करायचं, मेंटेन कसं करायचं. देव म्हटलं किंवा इंग्रजीतला शब्द गॉड म्हटलं तर देव म्हणजे नक्की काय? तर जी फॉर जनरेटर, क्रिएटर, ब्रह्मा, राईट. ओ फॉर ऑपरेटर, मेंटेनन्स, सस्टेनेन्स, विष्णू. and D for destroyer or redirect. डिस्ट्रॉय म्हणजे एक काहीतरी संपतं, नवीन जागा क्रिएट करून नवीन आपण काहीतरी तयार होतो. Isn't it? नवनिर्मितीसाठी, नवचैतन्यासाठी स्वतःला आणि पूर्ण सृष्टीला निर्माण कर. सो शिवाने संहार करून काहीतरी संपवलेलं असतं आणि आता पुढे विष्णू तू ऑपरेट कर, तू मॅनेज कर, म्हणून विष्णू जागा होतो. त्याला प्रबोध,
नुसता बोध नाहीये तर प्रबोध आहे. प्रगती पथावर नेण्यासाठी केलेली वाटचाल. ती एकादशी आणि आजची त्रिपुरारी पौर्णिमा ही संधी साधून कोविडच्या स्थित्यंतराचं शेवटची लाट याच्यात जर आपण स्वतःला जागरूक केलं, आपलं मंत्राचं तंत्र समजलं, ते तंत्र अंगीकारलं, तर आपल्यासारखे आपणच विष्णू, आपणच ब्रह्मा, आपणच महेश्वर स्वतःचे, शिव स्वतःचे. Are you ready for this? Who is ready? Please put thumbs up. शुभमस्तु. आता मी प्रत्येकाला एक विनंती करेन. आता आपण हे सगळं ऐकलं. आता मी कोण हे तुम्हाला माहिती आहे, पण आम्हाला नाही माहिती. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली इन शॉर्ट तर उत्तम होईल. आम्हालाही कळेल आणि आपल्या बाकीच्या सुहृद किंवा आपल्या सहभागी सदस्यांना पण कळेल. सो काय फॉर्मॅट असेल, आपलं नाव, आपलं शहर, आपण काय करता आणि आपल्याला हे सेशन अटेंड करावं असं का वाटलं, इन शॉर्ट. सो मी सांगू की कोणी सुरू करतंय? कोण पहिला नंबर आहे? माझ्या स्क्रीनवर पहिले दिसत मंदार. मंदारजी, आपण सांगा आपली ओळख. मी जसं सांगितलं 4 ह्याच्यात. तुमचा आवाज नाही येत आहे. ओके, पुढे मी सरकतो. तुमचा आवाज नाही येते. थोडस तुम्ही काही टेक्निकल बघून घ्या कोणाकडनं. मी पुढच्याला सांगतो. हा प्लीज. दुसरे आहेत शशांक मनोहर. नमस्कार, माझा आवाज येतोय? येस. नमस्कार, मी शशांक रामचंद्र मनोहर, बोरिवली, मुंबई इथे राहतो. मी बेसिकली फायनान्स आणि IT फील्ड हा माझा मेजर एरिया आहे. स्वतःची कन्सल्टन्सी सध्या सुरू केलेली आहे आणि मुख्य स्पिरिच्युअल किंवा साधना मार्गातलं जे शिकायला मिळेल ते शिकण्याचा प्रयत्न करतो. कृतीत आणता येताही मला अजून माहिती नाही, परंतु त्या मार्गावर अग्रेसर होतोय असं वाटतंय. आणि अर्थातच हेच कारण आहे की एक नवीन काहीतरी कन्सेप्ट किरणजींनी एका ग्रुपवर मांडलेली मला मिळाली आणि लगेच मी संपर्क केला आणि वेळही सुटेबल आहे. रात्री 9 ते 10 निश्चिंतपणे सगळे कॉल सगळं संपून आपल्याला हजर राहता येईल 10-11 दिवस. त्या दृष्टीने इथे जॉईन झालोय. निश्चित नवीन काहीतरी शिकायला मिळेल याची चुणूक आता मॅडमच्या निवेदनातनं मला मिळालेली आहे आणि आनंद झालाय की यस, जॉईन होण्याचा डिसिजन करेक्ट आहे. 11 दिवसात नक्की काहीतरी नवीन शिकू. धन्यवाद. तुम्हाला ह्याच्यातनं काय हवंय? एक नवीन एरिया की ज्यामध्ये थोडं आत्मपरीक्षण करता येईल असं मला वाटतंय. आणि त्या आत्मपरीक्षणाला मध्ये आपण जेव्हा धारणा किंवा ध्यान हे करत असतो तेव्हा आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न तर करतोच. म्हणजे सोहम आणि कोहम याच्यामध्ये आपली आंदोलनं सतत आयुष्यभर चालू असतात. परंतु त्या दृष्टीने ते उत्तर मिळण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडायला मदत व्हावी ही या सत्राकडनं अपेक्षा आहे. व्हेरी गुड. मी माझी सगळ्यांना एक विनंती आहे, सगळ्यांनी थोड्या वेळापुरती स्वतःला अनम्यूट करा. आपण काय करणार आहोत, त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि आपण म्हणणार आहोत तथास्तु. राईट? सो 1 2 3 तथास्तु. सो बी इट. थँक्यू शशांकजी. माझ्या स्क्रीनवर दिसतात आता जयश्री राजेश्वरकर. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. अनम्यूट युअरसेल्फ. अनम्यूट करा. आवाज अनम्यूट करा. अनम्यूट स्पीकर. अनम्यूट. नाही येते. तुम्हाला त्या स्क्रीनवरती करावं लागेल. खाली असतं लेफ्ट हँड साइडला किंवा तुम्ही
नाही येते तोपर्यंत मी पुढच्यांचं घेतो. तुम्ही तो एक तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. मी परत येणार आहे मंदार आणि तुमच्याकडे. माझ्याकडे दिसतात उषा सोनावणे. प्लीज इंट्रोड्यूस. नमस्ते सर्वांना. मी उषा अजित सोनवणे. मी रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि ही लिंक मला माझ्या मैत्रिणी थ्रू मिळालेली आहे आणि आपला हा विषय आहे मंत्र जागर वगैरे. ऍक्च्युली मी बैठकीमध्ये आहे. मला आमच्या गुरुंनी मला मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र नेहमी माझ्या डेली याच्या उपासनेमध्ये करतेस. परंतु मंत्र जागर किंवा हिलिंग वगैरे हा प्रकार याबद्दल मला चिकित्सा वाटते आणि त्यातून काही फायदे जर मिळत असेल म्हणजे माझं स्वसंरक्षण, माझं हेल्थ हे मला हवंय. आता या पुढील आयुष्यात मला कुणावर डिपेंड म्हणजे मी माझं लाईफ मी कुणावर डिपेंड राहू नये यांनी मी ते जॉईन झालेले. तथास्तु. तथास्तु. सो बी. येस. जयश्री मॅडम. आता येस. मी जयश्री राजेश्वरकर. मी हैदराबादून बोलते, हैदराबादला असते. आणि हे सेशन मला एका ग्रुपवर तुमच्याकडनं वाचलं मी ते आणि मला नवीन काहीतरी वाटलं, वेगळे पण वाटलं, जे नेहमीच या गोष्टीमध्ये नाही सापडले. हे वेगळे पण वाटलं मला आणि मला उत्सुकता वाटली म्हणून मी याच्यात जॉईन झाले. आता निश्चित आजचं हे तुमचं जे ऐकलं त्याच्यात मला निश्चित खात्री पटली की याच्यात मला नक्कीच काहीतरी चांगलं मिळेल. काय हवंय? चांगलं मिळेल ठीक आहे, पण हवंय काय? मनशांती. सो बी. तथास्तु. मंदारजी. तुम्ही हेडफोन काढलात तरी चालेल, म्हणजे मला वाटतं आवाज येईल. अनम्यूट करा. नेक्स्ट वैशाली मॅडम तयार राहा. आता येतोय आवाज? येस. तुम्ही दुसऱ्या याच्यावर जॉईन केला. व्हेरी गुड. नमस्कार, मी मंदार नाझर, नागपूरला राहतो. सध्या नोकरी करतोय. स्वतःचा व्यवसाय चालू करायचा विचार आहे. मला याच्यातनं जे हवंय ते इनर स्ट्रेंथ वाढवायची आहे आणि सप्तचक्र जागृत करायची. कारण की मी त्याचं ऐकलंय की सप्तचक्रांचा कंट्रोल असला की शरीर आपलं सगळं चांगलं असतं, सगळं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे सगळं राहत असतं. त्याच्यामुळे सप्तचक्र जागृत करा आणि इनर स्ट्रेंथ वाढवायची. त्याच्यामुळे मी हे जॉईन केलेलं आहे. सो बी. तथास्तु. धन्यवाद. पुढचे आहेत वैशाली मजुमदार. अनम्यूट करा. नाही येते. होतंय की पुढे सरकू? तोपर्यंत तुम्ही करून घ्या. मी राधिका जोशी. आपण आपली ओळख द्या आणि का जॉईन केलं, काय हवंय रादर. मी राधिका मिलिंद जोशी, पुण्याला असते. आमची व्हॅल्युएशनची कन्सल्टन्सी आहे आणि मंत्रांचा मला इफेक्ट 10 वर्षापूर्वी मिळालाय. तो परत करावा. व्हायब्रेशन्स आणि हिलिंग बद्दल पण छान मला इफेक्ट व्हावा म्हणून मी जॉईन केलं. सो तथास्तु. मयूर. वैशालीजी आपण अनम्यूट करा. कसं करायचं बघा. मयूरजी. नमस्कार. मी मयूर सातर्डेकर, राहणार डोंबिवलीला. तर माझ्याकडे मी एक ग्रुप आम्ही चालवतो फेसबुक, जिथे सगळे प्रमोशन्स होतात. तर त्यातून मला ही अप्रुव्हल साठी आलेली रिक्वेस्ट होती. तर अप्रुव्हल करताना मला ते एकदम इग्नाइट झाली की दिस इज व्हॉट समथिंग आय वॉज लुकिंग फॉर. म्हणून मी हे सेशन जॉईन केलं. कुठल्या ग्रुपचं नाव? डोंबिवली प्राईड. राईट. ओके, ग्रेट. तर तसा मी ह्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. मी आहे एक HR प्रोफेशनल. गेली 12 वर्ष सर रिक्रुटमेंट आणि ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हे पार्ट मी गेली 12 वर्ष बघतोय. मी जे ह्या सेशन मधून एक्सपेक्ट करतोय ते आहे अनलर्निंग. काय आपण लर्निंग तर खूप करतो, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ऑनलाईन केल्या पाहिजे, ज्याच्यामुळे आपण काही गोष्टी अवॉइड करू शकतो.
लाईक स्ट्रेस, एन्झायटी, तर ती अपेक्षा आहे की कुठेतरी आपल्याला स्टॉप करता येत आहे का आपले इमोशन्स किंवा ओव्हर थिंकिंग, एन्झायटी. तर ती अपेक्षा आहे या सेशन मध्ये. तथास्तु. अनलर्निंग. तुम्ही अनलर्निंग बोलल्यावर माझ्या goosebumps आले, म्हणजे काटा आला अंगावर. दॅट इज राईट, करेक्ट. हा, वैशालीजी बोला. येतोय आवाज आता? येस. मी वैशाली मुजुमदार, मी हाऊसवाईफ आहे, नवी मुंबईला राहते. मागे पण मी सरांचं सेशन अटेंड केलं होतं, तर मला आवडले होते ते, म्हणून परत ते करते मी. येस. आणि काय हवंय हे कळलंच पाहिजे आपल्याला. हा, थोडं म्हणजे मानसिक शांती आणि डिस्ट्रेस म्हणजे जास्त जरुरी आहे. तथास्तु. सगळ्यांनी करावं प्रत्येकाला, आणि आपल्यालाही ते ब्लेसिंग्स घ्यावेत. सो रेणुकाजी. नमस्कार, मी रेणुका कुलकर्णी. मी पुण्यात असते, कर्वेनगरला. माझी एक छोटीशी लेडीज शॉपी आहे आणि या व्यतिरिक्त मी लिखाण करते आणि अँकरिंगचे कार्यक्रम, म्हणजे अँकरिंग करते कार्यक्रमामध्ये. आणि मी एका ग्रुपवर सरांची पोस्ट वाचली, ते मला काय म्हणतात त्याला, तो विषय समजून घ्यायला मला आवडेल आणि ज्ञान मिळेल, म्हणजे नवीन काहीतरी. आणि मानसिक शांती आणि आरोग्य हे मला हवंय. तथास्तु. थँक्यू. स्मिताजी, स्मिता भावे. नमस्कार सगळ्यांना. मी ठाण्यात राहते आणि मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून लवकर रिटायरमेंट घेतली. सरांची जी व्हॉट्सॲप ग्रुपवर मी हे वाचली जाहिरात, त्याच्यात त्यांनी जे फीचर्स दिले होते ते मला अतिशय आवडले, पॉझिटिव्हिटी वाटली. त्याच्यातून आपल्याला हे मिळालं तर फार चांगलं होईल. कारण मी बरीच वर्ष, गेली 15-20 वर्ष अतिशय आजारपणाला झुंज देते आहे. अनेक वेळा हॉस्पिटलला ऍडमिट झाले. अशा तऱ्हेने आजारपण हा मुख्य माझा हे झाला, अजेंडाच झालाय गेली 15-20 वर्ष. तर यातून सुटका मिळावी हा मुख्य उद्देश माझा. आणि मग तुम्ही सगळ्यांनी जसं सांगितलं तसं मानसिक आणि शारीरिक आरोग्याची आवश्यकता मलाही आहे. तुमच्या सगळ्यांसारखीच ते मिळावं ही इच्छा आहे. तथास्तु. एक सांगतो मी तुम्हाला, तुमचा मी ऑरा वाचतोय आता आणि तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. तुम्ही ह्या 11 दिवसात 12व्या दिवशी तुम्हाला हवी ती मनशांती तुम्हाला मिळेल असं मी सांगत नाहीये. जे कोण आहे ते सांगतायत, आणि तुमचा ऑरा मला स्ट्रॉंग दिसतो आहे. थँक्यू. सो बी इट. रेवती मॅडम. मी रेवती चंद्रापुरे, पुण्याला असते, नोकरी करते. हे सेशन अटेंड करण्याचं एक कसं होतं की एक मानसिक स्वास्थ्य किंवा निगेटिव्हिटी वगैरे आयुष्यात एन्झायटी इश्यूज आहेत किंवा जे काही आहे, तर ते सगळे आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजे आणि शक्य तेवढं पॉझिटिव्ह राहणं किंवा जरा शांत आयुष्य जगता येणं, समाधानी वगैरे आहे त्यात वगैरे, या सगळ्यासाठी मी हे सेशन केलंय. आणि थोडं शारीरिक स्वास्थ्य पण त्या सगळ्यासोबत चांगलं होणं, या सगळ्यातनं हिलिंगने वगैरे, तर त्यासाठी मी हा कोर्स जॉईन केलाय. माझी तीच अपेक्षा आहे. सो खूप छान वाटलं सगळ्यांचे जे काही इच्छा आहेत आणि का जॉईन झाला. एका वेगळ्या व्हायब्रेशनने आपण आता कनेक्ट झालोय सगळे एकमेकाशी. सो मयूर राईटली सेड की अनलर्न. त्यामुळे माझी सगळ्यांना ना एक रिक्वेस्ट असेल की आतापर्यंत जे काही तुम्हाला माहिती आहे ना ते विसरून जा. कोरी करा पाठी, तर भरपूर घ्याल. कारण इथे आम्ही कोण देणारे नाही आहोत. जे कोण आहे ते आम्ही चॅनल आहोत, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे पाठी कोरी करा. तुम्हाला न भूतो न भविष्यती अशी अनुभूती येऊ शकते. संपूर्ण शरणागती, समर्पण भाव आणि सश्रद्ध भावाने हे 11 दिवसाचं सेशन तुम्ही करावेत असं मी आवाहन करतो. राईट. सो आपण आता सेशनला सुरुवात करूया. तुमचे फक्त ऑडिओ मी करतो म्यूट. जेव्हा गरज भासेल त्यावेळेला मी तुम्हाला अनम्यूट करायला सांगेन. ठीक आहे मॅडम.
आता मला घड्याळात आमच्या दिसत आहेत 9:36. एक 10-15 मिनिटं थोडं हा पुढे एक्सटेंड झालं तर चालेल का? हो इज चालेल इट ओके विथ एव्हरीवन आजच्या दिवसापुरता? चालेल. कारण कधी कधी काय असतंय ना, आपण फक्त वेळ ठरवलेली असते. या सेशन मध्ये असे आपण काट्यावर बंद नाही करू शकत, त्यामुळे थोडस मागे पुढे होईल. सो प्लीज बेअर विथ. सो आता इथे एक मी स्क्रीनवर हे दाखवतीये, काय लिहिलंय ते वाचण्याऐवजी जे काय समोर दिसतंय त्यातनं तुम्हाला काय दिसतंय, काय जाणवतंय. ओके, मी वाचू नाहीये, त्याच्यात गुंतू नये म्हणून हात ठेवतीये, पण काय दिसतंय? ही डायरी, हा पान काय आहे तुमच्या समोर? अजून 1 मिनिट मी ठेवतीये. एव्हरीबडी जस्ट टेक अ नोटीस. व्हॉट अपील्स टू यू? व्हॉट डू यू सी? व्हॉट हायलाइट्स टू यू? Okay? Anybody who wants to share? 1 or 2 persons maybe? Put your hand up. Yes, Shashank ji. एक कागद, त्या कागदावर लिहिलेली काही अक्षर आणि त्या अक्षरांना झाकणारे तुमचे दोन्ही हात, की जे मला ते अक्षर वाचण्यापासून थांबवत आहेत. आणि कदाचित माझं मन ते अक्षर वाचायचा कसोशीने प्रयत्न करत होतं. शारीरिक क्षमता डोळ्यांची कमी असल्यामुळे त्या हाताच्या पलीकडचं दिसत नव्हतं, पण काहीतरी मागे आहे. ते काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ते पेनिट्रेट करायला बघत होतं. आता या काही सेकंदात हे माझे फिलिंग होते. शुभमस्तु. Anybody else? One more person? Want to share what they felt? काय चूक बरोबर काय नाही, काही असेल ते मोकळेपणाने सांगा. कागद, त्याच्यावर काही तुमचं लिखाण होतं, ते तुम्ही दोन्ही हातांनी झाकलं होतं. वाचायचा प्रयत्न पण ते दिसत. So I again take this. आता मी हात ठेवत नाही. वाचा काय वाचायचंय हे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. हे दाखवण्यामागचं माझं प्रयोजन होतं की असंच आपलं आयुष्य असतं, लाईफ असतं. देव आपल्याला ते रिकामं देतं, आपण त्याच्यावर मागचं पुढचं आजचं कालचं सगळं संभाव्य लिहिलेलं असतं. ते जगून झालं की आपण दुसऱ्या पानावर जातो. हे फाडून टाकायचं असतं. काळ त्याला फाडून टाकतो. ते फाडल्यानंतर काय होतं माहितीये? ही जी आपली वरची मेमरी, हा पार्ट दिसतो इकडे वर, तसंच पान फाडलंय, राईट, पण तरी इथे जे अटॅच्ड आहे ते राहिलंय. आणि या अटॅच्ड मधनं सुटण्यासाठीच हा सगळा खटाटो. माझी स्टोरी, त्याच्याशी निगडीत ज्या बिलीफ्स आहेत, ज्याने, जसं मुजुमदार सर म्हणाले, नाझर सर म्हणाले की त्याच्या पलीकडचं वाचायचा प्रयत्न करत होतो, पण ते काय गवसत नव्हतं, हात आड येत होते. मग हात कोणाचे? माझे, दैवाचे, का माझ्या या बिलीफ सिस्टमचे, माझ्या धारणांचे? जी माझी जागर, कॉन्शियसनेस, अवेअरनेस बंद करतं. As Mayurji said, unlearn. We have to unlearn this of today and move fresh to the next. When we move fresh to the next, take positive from the back and move on. आपण पॉझिटिव्ह सोडतो, नेगेटिव्हच, अरे ते नाही, हे नाही, असं नाही, तसं नाही, नन्नाचा पाडा अनकॉन्शियसली वाचत. जसं उदाहरण घेऊया, 2 उदाहरणं मी हायलाइट घेईन की शशांकजींनी जे आता शेअर केलं पाना संवर्धन, टेक ऑल दिस इन अ पॉझिटिव्ह वे. माझ्या जाणीवेत, माझ्या जागरणात मी काय काय स्वतःशी संभाषण करतो आणि तेच ब्रह्मांडात इतरांशी करतो. जसं आपल्यात आता डायलॉग झाला
की हात आड आले आणि ते हात आड आलेच लगेच मी माझ्या इंद्रियांमध्ये दोष शोधला. दृष्टी XYZ म्हणून मी स्वतःला दिलासा दिला. राईट? असेल किंवा नसेलही, पण मी त्यात गुंतून पडलो. मगाशी स्मिता भावेजींनी त्यांची ओळख आणि इच्छा काय यातनं, तर जे आरोग्य असंतुलित झालं होतं, आजारपण, त्यातनं सुटका, मागताना काय मागायचं हे जागरूकपणे मागितलं तर तो देव तथास्तु तसाच म्हणतो, ब्रह्मांड तसंच म्हणतं. तीच तरंग, तशीच माणसं, तशीच परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवतं आणि आपलं आयुष्य तसं होऊन जातं. मला आजारपणातनं सुटका हवी आहे का आरोग्य हवंय? आरोग्य. आरोग्य. पण मागतो काय आहे? नकोय, 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 नकोय. ऐकू काय जात आहे ब्रह्मांडाला? हवंय की नकोय? नकोय. भाव काय सुटतो? भावना काय सुटते? इट्स लाईक मला नापास नाही व्हायचंय का मला पास व्हायचंय. दोघांचे परिणाम दिसताना सेम दिसतील, पण त्यामागचा भावार्थ काय आहे? माझं अभ्यास करताना लक्ष कुठे जाईल? चूक नको व्हायला की जे बरोबर आहे ते बेस्ट कसं प्रेझेंट करू? चूक नको व्हायला, फेल नको व्हायला, फेल नको व्हायला. मग मी काठावर 35 फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, मे बी फर्स्ट क्लासच्या काठावर ओके, पण माझ्या स्ट्रेंथ्स टाकल्या तर मी डिस्टिंक्शनच्या बियॉन्ड जाऊ शकेन ना. माझा फोकस कुठे जाईल? आणि हेच आपण आपल्या श्वासाश्वासातनं कळत न कळत दरवेळी प्राण म्हणून, ऑक्सिजन म्हणून, चेतना म्हणून प्रत्येक पेशीला पोचवत असतो आणि तो आपला भाव बनून जातो आणि मग तसंच बिहेवियर, तशीच ऍक्शन आपल्याकडनं घडत असते. तर पहिलं जे आपलं आहे स्वरोदय शास्त्र, ब्रेथ वर्क. Breath is life. It is called vital force energy. It is vital. Necessary आहे. जेवणा वाचून आपण काही दिवस राहू, पाण्या वाचून काही दिवस राहू, श्वासा वाचून काही मिनिटांच्या पलीकडे राहू शकतो. इट्स व्हायटल आणि इट इज अ फोर्स. ठोस आहे. इट इज इम्पॉर्टंट. इट इज अ आर्मी ऑफ द लाईफ, जे मला आयदर बचावणार आहे, तारणार आहे की मारणार आहे. याच द्योतक आहे ना श्वास. मग मला माझा तारणहार बनायचंय की मारणहार बनायचंय? एन्झायटी नकोय की शांती हवी आहे? व्हॉट एम आय आस्किंग फॉर? इज युअर बिलीफ. ही ती खुंटी आहे. मी पान फाडल्याचं मला फक्त आनंद मिळाला, ते पान इथे अजून अस्तित्वात आहे. त्या बिलीफ, ते विचार, ती भावना, त्यातला नकार, त्यातलं काहीतरी निसटलेलं, सुटलेलं, मग हे आपल्याला हृदयचक्र आणि आपली शिवासारखा तिसरा डोळा, ज्याला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, त्रिकालदर्शी म्हटलं जातं, तिथपर्यंत पोहोचू देत नाही. ते चक्रास ओपन जरी असले तरी ते फक्त अन्न, वस्त्र, निवारा, नाभीच्या खाली आणि त्याच्या खालच्या वाटचालीमध्ये गुंतवून ठेवतात. हुशार असलो तरी हुशारीची किंमत मिळत नाही. आयदर अप्रिसिएशन फॉर्मॅट और मनी फॉर्मॅट और नावलौकिक फॉर्मॅट. त्याच्यातही बघा इच्छा काय आहे. प्रत्येकाची सक्सेसची, आनंदाची व्याख्या वेगळी आहे. कोणाला खूप नाव झालं, पैसा नाही मिळाला चालेल. ग्रेट आर्टिस्ट. आर्टिस्टचं उदाहरण घेऊया. रस्त्यावर ती गरीब मुलं पण चित्र काढतात. हुबेहूब शिव, कृष्ण, हनुमान, घर, किती जीव असतो त्याच्यात, पण त्यांना काय मिळतं? 4 आणे, 8 आणे, 1 रुपया. कारण डोक्यात भाव काय आहे? मी बिचारा गरीब. हे राहिलंय. चित्तारलं सगळं, देव पण काढला, श्रीमंती पण काढली, त्याच्यात रंगांची उधळण पण केली, त्याला व्यवस्थित फॉर्मॅट पण दिला, पण राहिलं काय? गरीब बिचारा मी. मग कितीही तो रंग करत राहिला तरी हे अटॅचमेंट त्याला मागे खेचत राहतो. इट इज स्टॅपल्ड.
राईट. तो व्रण राहणारच, तो ओरखडा राहणारच. मग त्याच्यावर आपण कितीही काही भरलं तरी पुढच्या नवीन मध्ये ती खंत, ते दुःख, ती सल, ती नकारात्मकता, काहीतरी सुटलंय, निसटलंय, अर्धवट, अतृप्ती, यू नेम इट, XYZ. Everybody's emotion is different. And that only arrests our consciousness. तर ब्रेथवर्क मध्ये आपण काय करतो, कंटिन्यू श्वास घेतो. टेक्निक पण मी समजवतीये, म्हणजे प्रॅक्टिकल सुरू केल्यानंतर विल डू इट इन अ कंटिन्युएशन. ओके, अँड यू विल एक्सपिरियन्स दॅट. समजा मला या गावापासून किंवा या लोकेशन पासून त्या लोकेशनच्या ठिकाणी माझी गाडी न्यायची, पण मध्ये डोंगर आड येतो आणि मला तो डोंगर पोखरायचा आहे. व्हॉट विल आय डू? व्हॉट कॅन आय डू ऑर द गव्हर्नमेंट डू? सुरुंग लावतो, ब्लास्ट करतात. आणि सुरुंग कसा असतो, एकच वायर टाकली जाते का? एकाच वायर मध्ये इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, कंटिन्युएशन मध्ये ते आहे. तेव्हा तो मोठा डोंगर एकाच धमाक्यामध्ये बूम होतो. आणि मग ते बूम झालेलं आपल्याला सगळा तो कचरा निचरा करून पटरी टाकून किंवा आपलं वाहनासाठी रोड बनवून आपण जातो. किंवा टनल करण्यासाठी पण काहीतरी पोखरावं लागतं ना. सो हा श्वास तेच करत असतो. आपण आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये, विविध सिस्टम्स मध्ये, विविध ऑर्गन्स मध्ये, बुद्धीमध्ये खूप काही स्टोअर केलेलं असतं या अटॅचमेंटच्या फॉर्मॅटमध्ये. त्याला सुरुंग लावतं आणि त्रिकालदर्शी होऊन रिडायरेक्ट करून नवनिर्मितीला चान्स दे. हे या ब्रेथवर्कचं कार्य आहे. स्वरोदय शास्त्र. स्वरोदय शास्त्रामध्ये श्वास योग्य पद्धतीने कसा वापरायचा, कुठली नाडी सुरू असताना डिसिजन घ्यायचं, कुठली नाडी बंद असताना नाही घ्यायचं, घराच्या बाहेर पडायचं की नाही, मोठं काम करायचं की नाही, असे खूप काही डिटेल्स आहेत त्याचे. राईट, लेफ्ट, अप, डाऊन, वी आर ऑल दिस, फ्रंट, बॅक. हा स्ट्रक्चर आहे ना आपला. श्वास या स्ट्रक्चर मधनं त्या पद्धतीने वाहतोय. स्त्रीला वामांगी म्हणतात. बॉडीमध्ये जर बघितलं तर लेफ्ट साइड, राईट साइड. काही अवयव पेअर्स मध्ये, काही अवयव सिंगल आहेत. काय प्रयोजन आहे हे सिंगलनेस आणि पेअरनेसचं? आणि या सगळ्यांमधनं तो वायू वाहत असतो. सो जे जे आपण अटॅचमेंट आपल्या बिलीफ्स केलेले आहेत, आधी त्याला रिव्हील करणार, सुरुंग लावणार. आणि जर ते नकारात्मक असेल, ते ढासळे, त्याला क्लेन्स व्हायला वेळ लागेल. आणि मग जागा निर्माण झाल्यावर आपण आपला पाथ लेआउट करू शकतो. ही प्रक्रिया त्यात घडत असते. पण आपल्याला काय वाटतं, साधना केली, मी अर्धा तास डोळे मिटून मेडिटेशनला बसलून उठल्यावर मनशांती नाही मिळाली, आज बरं नाही वाटत आहे. चित्तामधनं जर उथळ पुथळ मळब आहे तर ते मळब आधी बाहेर पडेल ना. हाऊ कॅन यू एक्सपेक्ट द क्लिअर कट वॉटर? आधी ती आंदोलनं बाहेर येतील मातीची, सगळं मळकट पाणी होईल. आणि जेव्हा आपण तिला पूर्ण तळाशी सेटल होऊ देऊ, तेव्हा तेच मळकट पाणी अगदी प्युअर फॉर्मॅट मध्ये मला प्राप्त होईल. इजंट इट? निर्मळता. सो दिस इज व्हॉट द ब्रेथवर्क डज. आणि याच्यासाठी दुसरं आहे मंत्र. ऍज आय टोल्ड यू, मनाचं तंत्र. तोच बिलीफ का धारण केला, ह्याच्यासाठी आपण एक स्पेसिफिक बीज मंत्र वापरणार आहोत. पूर्ण ब्रह्मांडामध्ये आता जी व्हायब्रेशन आहे, आपण म्हणतोय कलियुग, कलियुग, सतयुग येणार आहे, आता कलियुग सुरू आहे. सो माझ्यात कुठला कलियुग, कली आहे जो माझ्या सत्यापर्यंत मला पोचू देत नाहीये, माझं वास्तवाचं मला स्वीकार करू देत नाहीये. इट्स नॉट अबाउट आउटसाइड वर्ल्ड, इट्स अबाउट माय इनसाइड वर्ल्ड. ओके. सो माझ्यातला कुठला कळी आहे, ती कळी मी सोडत नाहीये आणि दुसऱ्या आतल्या परागाला मी उमलू देत नाहीये. त्याच्याशी रिलेटेड बीजमंत्र आहे आणि त्या बीजमंत्रातलं सखोल सगळं एक्सप्लेन करून
आपण ते एव्हरीडे त्याचा जागर करणार. ओके. आणि थर्ड आहे साऊंड. साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग किंवा नादयोग स्पंदनशास्त्र. आपण जर ECG कधी ना कधी आपण स्वतः काढलेलाच आहे किंवा कोणाचा तरी काढलेला बघितलाय. So how does the life flow? Is it this way? How does the heart shows the reading की I am alive? It's up, down. कधी मोठी वेव आहे, कधी छोटी वेव आहे, कधी ती खाली जाते, कधी एकदम खाली जाते, खाटकन वर येते. हे असं अनसर्टन आहे, पण तरी मी जिवंत आहे. बट वी वॉन्ट सर्टनटी. हाच ECG जर असा झाला तर काय आहे इंडिकेशन? डेथ. So in the name of certainty, ask yourself, are you asking death? Am I ready for this death? इथून इथे प्रवास, इथून इथे प्रवास, इथून इथे प्रवास, इथून इथे, खालून इथे, विविध परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे ना. कधी माझी गरज आहे, कधी प्रेमाची गरज आहे, कधी बुद्धीची गरज आहे, कधी सारासार विचारची गरज आहे, कधी विवेकाची गरज आहे, कधी शून्यतेची गरज आहे ना. So see how the energy wants to dance, but we want to let it flow like a flat energy. आणि तीच ती पिन आहे, तीच ती अटॅचमेंट आहे. So with sound frequency healing through the bija mantra and through the various bowls, Himalayan bowls and various instruments, ज्या प्रत्येकाची आपली एक आंतरिक फ्रिक्वेन्सी असते. विष्णू म्हटला तर फ्रिक्वेन्सी एक आहे. शिव जरी म्हटला तरी शिवाची किती नाव आहेत? शिव आहे, सदाशिव आहे, शंकर आहे, महादेव आहे. जरी एक तत्व असलं तरी त्या वेळी त्याची कार्यभाग वेगळी आहे. विष्णूचं उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर राम पण विष्णूचा अवतार आहे, कृष्ण पण विष्णूचा अवतार आहे. राईट. रामायणामध्ये रामाने काय केलं? कुटुंबासाठी, घरासाठी, कुळासाठी, नाते आणि कुळ प्रस्थापित करण्यासाठी स्वतःचं पूर्ण साम्राज्य त्यागलं. त्या काळाची गरज काय होती? तर टू क्रिएट द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली टुगेदरनेस अँड फाईट बिटवीन टू कंट्रीज, न्याय अन्याय. So he gave away everything. एकीकडे तो सांगतोय की कुटुंबासाठी शस्त्र खाली टाका, सरेंडर, गिव्ह अवे ऑल युअर नीड्स. आणि तोच विष्णू जेव्हा कृष्ण म्हणून जन्माला येतो तेव्हा काय होतं? तो सांगतो तू जिवंत राहशील तर पुढे ही नाती जगता येतील. उचल शस्त्र, प्रतिकार कर. सेम विष्णू एकाच सांगतोय की नाही शस्त्र डाऊन टाक, स्वतःच लाईफ गिव्ह अवे करून टाक, आणि इकडे सांगताय नाही लाईफ इज इम्पॉर्टंट. काय फरक आहे या दोन एरामध्ये? इथे सत्य प्रस्थापित करायचं होतं, ममत्व, ऑर्गनायझेशन, हाऊ ऑर्गनायझेशन वर्क्स, हाऊ आउटसाइडर विल इंटरफिअर अँड टेक अवे एव्हरीथिंग, हाऊ यू नीड टू प्रोटेक्ट इट, त्याची गरज होती. म्हणून राम त्या काळी ही अशी स्टोरी फॉर्मॅट झाली. पण इथे अधर्माचा माज होता, इथे धर्म प्रस्थापित करायचा होता, इथे अधर्म काढायचा होता. आपण भावे मॅमने जसं उदाहरण दिलं, अनारोग्य की आरोग्य, व्हॉट डू आय डोंट वॉन्ट, व्हॉट डू आय वॉन्ट. ही अशी वेळ आपल्या आयुष्यात दरवेळी येत असतं. कधी सॅक्रिफाईस करायचंय, कधी हक्क सांगायचा आहे, नाही दिस इज माय रायटियसनेस. मी कर्म जगायचंय, कर्तव्य जगायचंय की धर्म जगायचंय? कधी विचारलाय हा प्रश्न स्वतःला? व्हॉट एम आय बॉर्न फॉर? एम आय हिअर टू लिव्ह माय कर्मा? एम आय हिअर फॉर कर्तव्य, ड्युटी बाउंडेडनेस? और एम आय हिअर फॉर धर्म, रायटियसनेस? आता राईट काय? माझ्यासाठी जे राईट ते तुमच्यासाठी चुकीचं असू शकेल. काय 10 तास तुम्ही ध्यानाला सांग, पण त्या 10 तासात मी फक्त या बाह्य डोळे नाही तर अंतर डोळ्यांनी भविष्यात काय घडणार आहे याची नजर स्वतःसाठी तरी मिळवली
आणि ही जेव्हा फ्रिक्वेन्सी माझ्यात निर्माण केली, कालांतराने या सातत्याच्या प्रॅक्टिसने नंतर याला शिवासारखी दिव्य दृष्टी प्राप्त होते, दिव्य वाणी प्राप्त होते. फक्त माझंच नाही तर इतरांचं भाकीत मी सांगू शकते. आणि आय कॅन टेक अ राईट ऍक्शन, सावधगिरीने, with alertness. I can save the accident. I can save the loss. I can save the fight happening between husband, wife, brother, sister, parent, child. Right? So कर्तव्य की कर्म की धर्म की all three together. या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या 11 दिवसात आपणच काय धारण केलंय आणि आपलं वास्तव आपण जगत नाही. तो सोल, तो स्पिरिट, ती व्हायटॅलिटी, ती फोर्स संतुलित फॉर्मॅट मध्ये का होत नाही. ब्रेथ इज व्हेरी व्हायटल. द वे यू यूज इट, इट विल नर्चर द ट्रूथ ऑफ युअर लाईफ अँड ब्रिंग सच्चिदानंद. सत चित आनंद. पण माझ्या चित्तात मी सत्याचा स्वीकार केलाय का? तर मला आनंद मिळेल, तर मला आरोग्य मिळेल, तर मला शांती मिळेल, तर मला समाधान मिळेल. राईट? आणि याचे पॅरामीटर्स, मुख्य 3 पॅरामीटर्स आयुष्य, मनुष्य, प्राणी म्हणून हेल्थ, वेल्थ अँड रिलेशन, हा पिरॅमिड किंवा हे त्रिकोण आहे. सगळ्या गोष्टी जर क्रक्स डाऊन केल्या तर हेल्थ, वेल्थ, रिलेशन, कुठल्या आयामात तुम्ही काय बसवता हा मुद्दा निराळा. जसं भावे मॅम म्हटल्या, हेल्थ हॅज बिकम हर मोर इम्पॉर्टंट. Somebody said intellect has become more important. Unlearning has become important. Somebody said peace of mind is important. Somebody said more learning is important. Health, wealth and relation. How do I relate with all these things? And how do I share this with myself and others? या सगळ्याला प्रस्थापित करण्यासाठी मंत्र जागर. मंत्र जागरचे 3 मुख्य टूल, स्वरशास्त्र किंवा breath work. Second is mantra, बीज मंत्र. आणि थर्ड इज साऊंड फ्रिक्वेन्सी healing. प्रत्येक गोष्टीचा नाद आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, श्वासाचा नाद, हृदयाचा नाद आहे. कधी बघितलंय की काहीतरी पोटामध्ये असंतुलित झालं, आपल्याच पोटातला आवाज आपल्याला येतो, गुडगुड होते. परीक्षेच्या आधी बटरफ्लायज इन अ स्टमक म्हणतो. खरोखर बटरफ्लायज असतात का तिथे? उंदीर नाचायला लागलेत, कावळे नाचायला लागलेत, सपाटून भूक लागली, जोराची शी आली, जोराची शू आली. कुठून कळतो हा जोर? प्रत्येक फिजिओलॉजी मध्ये आहे ते. या सगळ्यांना संतुलित करतं शेवटी सच्चिदानंद भावाला ती फ्रिक्वेन्सी, साऊंड फ्रिक्वेन्सी. ओके. आणि मंत्र आपण कुठला वापरणार आहोत तेही समजून घेऊया. तर कृष्ण, हाऊ डू वी प्रोनाउन्स दिस? कृष्ण की कृष्ण की बोथ? कृष्ण. कृष्ण. पण सहजासहजी पटकन बोललं गेलं की कृष्ण येतं. राईट? सो क्रू मध्ये रू पण आहे, उ पण आहे आणि र पण आहे आणि ई पण. क र ई, कृष्ण. सो आपल्या मंत्र जागर मध्ये ही 3 स्वर आणि व्यंजन इन्क्लुडेड आहेत. काय बीजमंत्र होणार आहे ते सांगते. त्याआधी कृष्णाची स्टोरी. हाऊ इज कृष्णाज लाईफ? व्हेरी स्मूथ, व्हेरी इझी. धर्माला धरून की अधर्माला धरून? तो राजा आहे की नाहीये त्याच्या अवतारात? कधीतरी तो रणछोडदास पण झालाय. त्याचा जन्म रात्री 12 वाजता, अंधार, तुरुंग, बंद, आणि जन्माला यायच्या आधीच मरणाची वाट बघणारे पूर्ण बाहेरचं जग. आई वडील आहेत पण नाहीये, किंगडम आहे पण नाहीये, बाहेर नदीला पूर आलेला आहे, दुसरी आई, तिथे किती कट कारस्थानं. ही अशी कारस्थानं सध्याच्या कलियुगात आपल्या अवतीभोवती भरपूर चालू आहेत, आपल्या आयुष्यात, आपल्या मनात.
कोविड त्याला जास्त उजागर करतो. मग तो अधर्म मनातला आणि बाहेरचा, त्याच्यावर धर्मावर मात कशी करायची. सो कृष्ण इज अ काळ, इंडिकेटर ऑफ काळ, म्हणून त्याला काळा पण म्हणतात ना. काळ मीन्स नॉट द टाइम फ्रेम. काळ मीन्स विथ रिगार्ड्स टू धर्म की अधर्म. महाभारत का घडलं? जे रायटियस नियम कुळाचाराने ठरवलेले त्यांनाच छेद दिलं गेलं ना. अगदी मोठी मंडळी नजरेसमोर घडतंय तरी गप्प बसले. असं किती साऱ्या गोष्टी आपल्याही आयुष्यात आपल्या अवतीभोवतीचे नजीकची माणसं, बायको, पोरं, मुलं, शेजारी, बॉस हे करत असतात, पण आपली गरज म्हणून आपण गप्प बसतो आणि त्याच्यात आपलंच यश, आपलीच ग्रोथ आपण खुंटवतो. मग हा कृष्ण कसा बनायचा? कधी फाईट करायचं, कधी आता जिंकणार नाहीये हे कळून रण सोडून जायचं, स्वतःला बचावायचं आणि पुन्हा रिप्रेझेंट व्हायचं. कृष्ण समजण्यासाठी राम समजावा लागेल. कृष्ण इज अनसर्टन. आज एक सांगेल तर उद्या दुसरं त्याच्या टोटल विपरीत सांगेल. आज सांगेल शस्त्र उचल, उद्या सांगेल नाही गप्प बस. आज सांगेल शब्द दिलाय, उद्या सांगेल नाही, गरज पडली तर नियम मोडायचा आहे, बिकॉज लाईफ इज इम्पॉर्टंट. तेच केलंय ना पूर्ण युद्धामध्ये. जांघेच्या खाली वार करायचा नाही, पण कर्णाला, जरासंधाला जांघेच्याच खाली वार करायला लावला ना भीमा कर्वे. नियम, गरज पडली, आत्मसंरक्षणची गरज आली तर अधर्माच्या अगेन्स्ट नियम मोडायचे, धर्माच्या नाही. वी नीड टू अंडरस्टँड दिस. हा धर्म मी लिहिला, पण हा अधर्म आहे जो मला माझ्या नवीन पालावर मला हवं ते चित्तारू देत नाही. मी चित्तारतो पण हवं ते रिटर्न्स येत नाही. हेल्थ, वेल्थ, रिलेशन, करिअरच्या फॉर्मॅट. ओके, सो राम इज वन वर्ड. जे बोलेल तो पाळेल, काहीही झालं तरी त्याला छेद देणार नाही. एकीकडे वडिलांसाठी, वडिलांनी आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी साम्राज्य सोडलं, हे त्यांचं कर्तव्य होतं, पण बायकोप्रती पण कर्तव्य होतं ना. इकडे एका नात्यासाठी ते नातं राखण्यासाठी दुसरं नातं सोडलं. इज एकपत्नी व्रत, जे ठरवेल ते करेल. राम इज रमबीज, अग्नी तत्व आहे. इट इज ऊर्ध्वगामी. त्याच्या सोबत जे येईल त्याला जळून भस्म करणार, ते भस्म केल्याशिवाय शांत होणार नाही. पण कृष्ण इज व्हेरिएबल, इज चेंजेबल, अनसर्टन. ओके, सो र अँड क, काळ शाश्वत. काय इम्पॉर्टंट आहे, हे एक शब्दपणा की हा काळ, काळानुरूप बदलणे. काळानुरूप बदलणे. आज घरून किती 2-3 वर्ष घरून ऑपरेट, घरून काम करतायत ना. काळानुरूप ती सवय केली, पण त्याच्या लिमिटेशन्स पण आपल्याला आता कळले. सो नाउ विल मेक अ न्यू चॉईस. घरूनच करायचं की प्रत्यक्षात जाऊन करायचं. जर कलाकार असेल तर तो घरून झूम वरनं किती ऑपरेट करेल. त्याला स्टेज हवं, त्याला ऑन लोकेशन जाऊन शूटिंग करणं भाग आहे. They cannot stick to this Zoom for so much period. They have to find the ways to bring them out. But if it is IT, but if it is media, it can be operated through Zoom. We make a newer choice and find the better and better way to move through it. That is Krishna. आणि या काळाला रमत्व देण्याची जी शक्ती आहे ती कृष्णात आहे. सो आपला मंत्र आहे क्रीम 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 क्रीम. ओके, श्वास घेणार कसा आहोत तर कंटिन्युअस. आपण नॉर्मली श्वास कसा घेतो? येस. आता आपण ब्रेथवर्क कसं करायचं हे बघतो. रेग्युलरली आपण श्वास जो घेतो
हा श्वास या रिदमने असतो, राईट. कोणाचा थोडा फास्ट असतो, कोणाचा याच्यापेक्षा स्लो असतो. पण आता आपण कसा श्वास घेणार आहोत, तर गॅप ठेवायची नाहीये 2 श्वासांच्या मध्ये आणि स्पीड घ्यायचा आहे. म्हणजे मी करून दाखवतोय, जस्ट बघा तुम्ही. म्हणजे खांदे नाही उडत आहेत, राईट. पोटात श्वास जातोय. राईट. सो अशा तऱ्हेने आपल्याला तो श्वास घ्यायचा आहे. आणि त्या श्वासाचा आवाज येऊ दे. श्वास घेताना श्वासाचा आवाज येऊ दे. ही ब्रह्मांडातली ऊर्जा जी आपल्याला अतिशय मुबलक प्रमाणात, विपुल प्रमाणात, मोफत उपलब्ध असते, ती आपण किती कमी प्रमाणात घेतो. आणि मग तो जो ऑक्सिजन आहे तो मग असा विकत घ्यावा लागतो आपल्याला. सो आतलं टॉक्सिक बाहेर पडण्यासाठी, जसं समुद्र मंथन केल्यानंतर आधी विष बाहेर आलं आणि मग नंतर एक एक रत्न आणि मग अमृत बाहेर आलं, तसंच ही प्रोसिजर आहे. आता आपण मंथन करणार आहोत, चर्निंग करणार आहोत. तो कशाचं, तर आपल्या पण शरीरात 70 ते 75% पाणी आहे की नाही. सो त्याची घुसळण आपल्याला करायची आहे आणि म्हणून हा श्वास घ्यायचा आहे. सो या श्वासाच्या मार्फत आपण ते करणार आहोत. मी तुम्हाला जी प्रक्रिया सांगितलेली आहे. आज आपल्याला थोडं एक्सटेंड झालं तरी चालणार आहे, पण आज आपण घेणार आहोत कारण आपल्याला ही संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची होती. त्याशिवाय पुढे जाणं आम्हाला पटलं नसतं. आता तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. आता कसं करायचं, कृती ज्ञान झालं, आता अनलर्न करा ते. एक ऍड करूया इथे की ही जी सीसीबी करताना आत येणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचंय, बाहेर जाणाऱ्या श्वासावर नाही. वी डोंट हॅव टू डू कपालभाती. कपालभाती करताना काय होतं, पोटाला झटका देऊन श्वास बाहेर सोडण्याकडे लक्ष केंद्रित असतं. सीसीबी इज टोटल रिव्हर्स ऑफ इट. ऊर्जा घेत जायची, सुरुंग श्वासाचा लावायचा आहे. तोच आपला बांध फोडणार आहे, भावनिक बांध. भावना, विचार, धारणा, कल्पना. फक्त शरीरापुरता नाही क्लेन्झिंग करणार, डिटॉक्स करणार. त्याच्या पल्याड जाऊन जे सूक्ष्म आहे तिथे पण आपल्याला स्थित्यंतर करायची आहेत. ही स्पिन सोडवायची आणि आपले देव, आपले मास्टर, आपला गुरु आपण व्हायचा. नो कपालभाती, इनहेलेशन बरोबर. कोणाचा आवाज येतोय? ओके. तर आपण सेशन सुरू करायचंय. माझी रिक्वेस्ट आहे, राधिका जोशी, रेणुका मॅडम आणि स्मिता मॅडम, आपले व्हिडिओ ऑन ठेवा. कारण आम्हाला कळेल की ती एनर्जी तुम्ही कशी घेताय आणि काय होतंय तुम्हाला, त्याप्रमाणे आम्हाला सूचना देणं सोपं जाईल. हे सगळं करताना चष्मे आपले काढून ठेवायचे, कारण आता बाहेरचं जग बंद आणि आतलं जग सुरू. आतल्या जगाशी आपल्याला कनेक्ट व्हायचे, आतल्या जगात घुसळण करायची. सो आता मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येकाला कळलं असेल की हे ब्रेथवर्क, स्वरोदय करायचं आपल्याला. स्वरशास्त्र कसं आहे, सुरुंग लावायचा आहे, चर्निंग करायचंय, मंथन करायचंय, घुसळण करायची. सो क्लोज युअर आईज. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवा. श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास येतोय, श्वास जातोय. एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो जोरात बाहेर टाकायचा आहे. तोंडाने टाकायचा आहे. याचं कारण जे काही आतापर्यंत इथे बसण्यापूर्वी आपण बाह्य जगातनं ह्या सेशन साठी बसलोय ते सगळं आता आपण बाजूला टाकून दिले, सोडून दिले बाहेर. आणि आता आपल्या आतल्या जगाशी आपण कनेक्ट झालोय. ब्रेथवर्क आपण आता सुरू करणार आहोत. सो पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येतोय, श्वास जातोय. संपूर्ण प्रक्रियेत डोळे बंद ठेवायचे. हे सगळं करताना श्वासाची गती वाढवताना मी सांगेन तेव्हा श्वासाची गती वाढवायची आहे. आता
हा एक दोनदा केलं की थांबवायचं आहे वैशाली मॅडम. आता आपण पुढे करतोय. ह्या संपूर्ण सेशन ह्या प्रवासात डोळे बंद असतील, आतल्या जगाशी कनेक्ट असेल आपला. हा श्वास घेताना तुम्हाला कुठेही काहीही दुखलं, कारण आपल्याला ही सवयच नसते एवढी प्युरिटी आपल्या आत घेण्याची. किती हा मिळणारा ऑक्सिजन सुद्धा आपण कमी घेतो, त्यामुळे तो पूर्ण डीप पोटापर्यंत जाऊ दे तो श्वास. आणि हे करताना सपोज तुम्हाला काही दुखलं, समजा मान दुखायला लागली, तर तुम्ही पुटपुटायचंय तुमच्या की माझी मान दुखते, माझी मान दुखते. आणि तो श्वास जो आपण घेताय तो भावनेने, मनानेच त्या भावनेत पोचवायचा आहे. मनानेच त्या भावनेत. मग मान दुखते, डोळे दुखतायत, श्वास घेता येत नाहीये, मान दुखते, पाय दुखते, पाठ दुखते, जे जे काही होईल ते सगळं पुटपुटायचंय आणि त्या भावनेत मनाने तो श्वास पोचवायचा आहे. तो आपण सुरू करतोय. स्टार्ट. एखाद क्षणी एखाद्याला वाटेल की श्वास घ्यायची इच्छा नाहीये, ते पण पुटपुटून त्या भावनेत तो श्वास घ्यायचा आहे. लेट्स स्टार्ट. डोळे बंद. आणि आता आपण ब्रेथवर्क सुरू करणार आहोत. CCB स्टार्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कपालभाती नाही करायचंय, पोटाला हादरे द्यायचे नाहीये. आत येणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवलं की आपोआप बाहेर श्वास बाहेर पडणार आहे. आत श्वास राहणार नाहीये. आत येणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवा. डोळे बंद असू दे, घ्या आणि त्या दोन श्वासांमधील अंतर कमी करा, म्हणजे स्पीड येईल. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तो स्पीड ठेवा. आपण 3च मिनिटं करणार आहोत, पण किती उत्तम आहे हे बघा तुम्ही. 3 ते 5 मिनिटं आपण करणार आहोत. कपालभाती नको आहे आपल्याला शशांकजी. श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर आपोआप पडणार आहे. त्याच्यामुळे नाकातून, तोंडातून, घशातून आत जाणाऱ्या आवाजावर, श्वासावर संपूर्ण लक्ष केंद्रित. आणि कल्पनेने हा श्वास नाभीपर्यंत, ओटीपोटापर्यंत पोचवायचा. येस, कंटिन्युअस. सॉरी. खूप खूप सुंदर आहे हे. मेक दिस ब्रेथ कंटिन्युअस. सर्क्युलेट. इनहेल, 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 इनहेल. फक्त इनहेलेशनचं सर्क्युलेट. व्हेरी गुड. आधी तुम्ही अगदी हळूवार लयीत करा हवं तर, पण गॅप नका ठेवू. एकदा ते जमलं की मग फास्ट करा. आणि श्वासाचा आवाज येऊ दे, फार पोटापर्यंत जाऊ दे तो श्वास, पूर्ण पोटापर्यंत जाऊ दे. कम ऑन, स्पीड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळं टॉक्सिक आपण बाहेर काढणार आहोत. जे जे काही आपल्या आत आहे ते सगळं आपण या मंथनाने बाहेर फेकून देणार आहोत. बाहेर असलेली, या ब्रह्मांडात असलेली अतिशय ऊर्जा आपण आपल्या शरीरात घेतोय, चैतन्य आपल्या शरीरात भरून घेतोय. जे जे काही आजार आहेत ते आपोआप आपले दूर होणार आहेत. जर काही कुठे दुखत असेल, पाठीत दुखतंय, मानेत दुखतंय, पाय दुखताय, पोट दुखतंय, तर ते पुटपुटायचं आहे आणि त्या भावनेत तो मनाने श्वास पोहोचवायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड राधिकाजी. स्पीड. नाकानेच घ्यायचा श्वास. उषाजी परफेक्ट करताय. पोटात जाऊ दे. थोडा स्पीड घ्या. रेणुकाजी क्या बात आहे. खूप छान करताय तुम्ही आणि अतिशय योग्य तऱ्हेने करताय तुम्ही. स्पीड अप. फक्त स्पीड घ्या. कंटिन्यू जमलाय प्रत्येकाला. आता स्पीड वाढवा, रिदम वाढवा. जयश्री मॅडम, येस, स्पीड घ्या. 2 श्वासांमधले गॅप कमी करा. लिटिल फास्टर. मयूर, रेवती, व्हेरी गुड. कम ऑन, स्पीड स्पीड स्पीड. श्वासाचा आवाज येऊ दे तुम्हाला. मान जड झालीये, मुंग्या आल्या, त्या भावने श्वास. हा, मान दुखते तर बोला, पुटपुटा आणि त्या मनाने त्या भावनेत श्वास पोहोचवा. व्हेरी गुड. रेवती, व्हेरी गुड. पोटात जाऊ दे श्वास. हवं तर पोटावरती हात ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल. हवा भरल्यानंतर फुगा फुगतो. पोट आत जायला नकोय, पोट बाहेर यायला हवं. जर तसं होत नसेल तर हात ठेवा.
श्वास आत घेतल्यानंतर हात पुढे आला पाहिजे. अलगद हात ठेवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कमॉन कमॉन कमॉन. 3 मिनिटं राहिलेत फक्त. कमॉन. स्पीड 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 स्पीड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं समजा की आता माझ्या आयुष्यातला हा शेवटचा श्वास घेते मी भरभरून. की चैतन्य माझ्या हात भरभरून घेते की जी मला जीवन देणार आहे, सुंदर आणि आनंदी आयुष्य, निरोगी आयुष्य मला देणार आहे. विश्वास ठेवा, श्वास घेऊन कोणी गेलं असं नाही. श्वास नाही घेतला तर माणसं जातात. आपण श्वास घेत राहायचंय. श्वास घ्या, श्वास घ्या. भरभरून दिलेलं दान आहे निसर्गाने, त्या अज्ञात शक्तीने. तनात, मनात, हृदयात, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चित्तात जे जे अवरोध आहेत त्यांना हा श्वास सुरुंग लावतो. स्पीड स्पीड. जयश्री, उषा, शशांक, वैशाली, रेवती, मयूर, मंदार, राधिका, स्मिता, रेणुका. कम ऑन स्पीड. बघा किती छान वाटेल तुम्हाला. बिलीव्ह. 2 मिनिटं राहिली आहेत. कम ऑन. 2 पास 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 पास. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. स्पीड 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 स्पीड. व्हेरी Give गुड, your best, give your fastest. व्हेरी गुड. कम ऑन. स्पीड 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 स्पीड. 1 मिनिट राहिलाय. या 1 मिनिटात भरभरून घ्यायचंय दान. काहीही होणार नाही. बिलीव्ह. काहीही होणार नाही. श्वास घेऊन कोणीही गेलेला नाही. श्वास घेत राहा, भरपूर घेत राहा. मंथन करायचं आपल्याला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्मिताजी, व्हेरी गुड. खूप 30 सुंदर. seconds. Come on, fast, fast, fast. Yes, 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 yes. Continuous, circular, Come on, come on. connected breathing. स्पीड 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 स्पीड. 15 सेकंद राहिली आहेत. कम ऑन स्पीड. Fast, 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 fast. 5 सेकंद. 3, 2, 1. स्टॉप. डोळे बंदच ठेवायचे. डोळे बंद ठेवा. काय अनुभूती आली आहे, जस्ट बी अवेअर. साक्षी भावाने बघत राहायचंय. अजिबात बाहेर लक्ष ठेवायचं नाही. आपली साधना, आपण केलेला पुरुषार्थ, घेतलेले कष्ट, याची लिंक तोडायची नाहीये. काय घडतंय बघा. आपल्या आत काय घडतंय, मनात काय घडतंय, काय उथल पुथल होतीये, काय लक्षात येतंय. ज्या शरीराकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलंय का? शरीर हे एक वाहन जर म्हटलं तर आपण त्याच्याकडे लक्ष देतोय का? आपलं 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर कडे जेवढ्या जातीने आपण लक्ष ठेवतो ते आपण लक्ष आपल्या ह्या अतिशय मौल्यवान अशा शरीराकडे दिलंय का? काय सांगताय ते, काय बोलताय ते, आतल्या आत काय चालू आहे, जस्ट बी अवेअर. जी काय स्पंदन आहेत, तरंग आहेत, वलय आहेत, गार आहे, गरम आहे, झिणझिण्या आहेत, जडत्व आहे, कळत नाहीये, बाधा आहे, नमनेस आहे, जे काही आहे जस्ट ऑब्झर्व. Just observe व्हेरी गुड. till you feel खूप छान. your natural, व्हेरी गुड. normal, peaceful. व्हेरी गुड. खूप छान झालंय. खूप छान पुरुषार्थ केलाय. Right. खूप छान. Very good. काय घडतंय, काय जाणवतंय, काय सांगताय. आणि आता डोळे मिटूनच याला लागूनच आपण आता मंत्र जागर करणार आहोत. सो छान डोळे मिटलेलेच राहू द्या. ही समाधी अवस्था तोडू नका. बीज मंत्र सांगितलेला आहे क्रीम. सो त्या क्रीमचं उच्चारण कसं करायचं? आधी दीर्घ क्रीमचे उच्चारण करणार आहोत. मध्ये मध्ये सूचना येतील. काही काळासाठी ऱ्हस्व क्रीमचं उच्चारण करणार आहोत.
दीर्घ आणि ऱ्हस्व मध्ये काय फरक आहे एकदा मी म्हणून दाखवते, तो कानाने ऐका, डोळे उघडण्याची गरज नाहीये. दीर्घ उच्चारण क्रिम. सांगितल्याशिवाय बोलायचं नाहीये. ह्रस्व उच्चारण होईल आम्ही सांगू तेव्हा सुरू करायचं. क्रिम 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 क्रिम. शॉर्ट. क्रीम क्रीम. Longer version, shorter version. Okay? Connect to your breath. पूर्ण श्वासाची जाणीव. सगळं लक्ष त्या 2 नाकपुड्यांच्या खाली, वरच्या ओठाच्या वर, जिथून श्वास येतोय जातो. संकल्प, जी जी तुम्ही इच्छा व्यक्त केली, अपेक्षा नव्हे, तो संकल्प, त्याचं स्मरण. त्या संकल्पाचं मानसिक उच्चारण. या संकल्पपूर्तीच्या आड माझ्या स्थूलात, माझ्या सूक्ष्मात जे काही अवरोध आहेत त्याचं उच्चाटन, त्याचं निर्मूलन, त्याचं निराकरण हा बीजमंत्र करत आहे. हा भाव, ही कल्पना. या समयी प्राणगुरु सोबत आपल्या आराध्य दैवताचं स्मरण. आपल्या कुलदेवतेचं स्मरण. आपल्या गुरुजनांचं स्मरण. ज्यांना ज्यांना आपण गुरुतुल्य मानतो, मास्टर मानतो, त्यांचं स्मरण. आणि आता आपण आता क्रीमचं उच्चारण करणार आहोत आणि क्रीमचं उच्चारण आपण ह्रस्व करणार आहोत, दीर्घ नाही. सो मी एकदा म्हणून दाखवतो, त्याप्रमाणे तुम्ही सुरू करायचं आहे. क्रीम 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 क्रीम. सुरू करा. क्रीम 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 क्रीम. क्रीम क्रीम हे क्रीम म्हणताना आपल्या संकल्पाचं क्रीम 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 स्मरण. क्रीम काय घडतंय क्रीम क्रीम उच्चारण क्रीम करताना, हे क्रीम व्हायब्रेशन्स आपल्या क्रीम शरीरात, क्रीम मनात, क्रीम आपल्या क्रीम सभोवत आली, क्रीम क्रीम शरीराच्या क्रीम बाहेर, क्रीम 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 आपल्या ऑरामध्ये काय बदल घडवताय. क्रीम क्रीम आज लगेच क्रीम नाही लक्षात येणार, क्रीम पण ह्याच्यावर क्रीम अवेअरनेस ठेवा. क्रीम 11 दिवसात क्रीम सगळं लक्षात क्रीम येईल. क्रीम 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 क्रीम. थोडा स्पीड घ्या. क्रीम 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 क्रीम. अजून थोडासा स्पीड वाढवा. क्रीम 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 क्रीम. अजून 2 मिनिटं आपण हा जप मंत्र जागर करणार आहोत. क्रीम क्रीम खूप काही घडतंय तुमच्या शरीरात, बाहेर. जस्ट बी अवेअर.
एक मिनिट राहिलाय. क्रीम 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 थोडा स्पीड घ्या, थोडा स्पीड घ्या. क्रीम 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 क्रीम. शेवटचा तीनदा घ्यायचं आपण. क्रीम क्रीम क्रीम. स्टॉप. डोळे मिटलेलेच. काय घडतंय, काय जाणवतंय, संपूर्ण लक्ष आपल्या सभोवताली आणि आपल्या आतील विश्वात यालाच पुढे आपण लागून साऊंड फ्रिक्वेन्सी हे सुरू करते. विविध नाद मी घेणार आहे. या तुमच्या बाह्य आणि आतील शरीरात जे काही घडतंय, जाणवतंय त्या मनाला, त्यात बघा काही त्यात लक्षात येतंय, काय जाणवतंय. डोळे बंद, संपूर्ण लक्ष श्वासावरती आणि येणाऱ्या नादावरती. प्राणाच्या चैतन्याच्या आड जे जे येत होतं त्याला सुरुंग लावून आपण आपल्यातलं कर्म, कर्तव्य, धर्मभाव स्थूलात सूक्ष्मात जगलोय. आपली प्रत्येकाची उपजत फ्रिक्वेन्सी वी आर बॉर्न विथ. ही उपजत फ्रिक्वेन्सी आता पुन्हा प्रस्थापित होते. हा नाद मला त्यात सहयोग करतो, सहकार्य करतो, तिथपर्यंत पोहोचवतो. आपल्या प्रत्येक इंद्रियांनी रोमा रोमाने हा श्वास ऐकायचा. दरम्यान काही दिसेल, जाणवेल, वाटेल, भासेल, जस्ट फ्लो विथ इट, बी विथ इट.
पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। शांति शांति। पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। शांति शांति। हळूहळू पुन्हा लक्ष श्वासावर आणा. आपल्या दोन्ही तळव्यांचं घर्षण करत त्याची ऊर्जा आपल्या पापण्यांना, संपूर्ण चेहऱ्याला, शरीराला, मानेला देत जेव्हा कधी वाटेल तेव्हा हळुवारपणे डोळे उघडायचे. खूप काही घडतं असं वाटत असेल तर टेक योर ओन टाइम. आणि डोळे उघडल्यावर प्रत्येकाने घोट पाणी पिऊन घ्यायचं. सो कॉस्मो ॲडव्होकसीची एक पद्धत आहे की सेशन झाल्यानंतर तुम्हाला काय अनुभूती आली हे आम्ही विचारत असतो, पण आज आपण ते नाही विचारणार आहे, कारण आज आपण बराच पुरुषार्थ केलाय, आपण मंथन केलंय. सो होता होईल तेवढं इथून सेशन मधनं गेल्यानंतर छान झोपून जा, बाकी काही करू नका, किंवा कमीत कमी हालचाल करत जे करता येईल ते करा आणि छान झोपा. आपण उद्या याविषयी चर्चा करूया. उद्या आपण रात्री 8:55 भेटूया. आज आपल्याला हे सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून हे विवेचन होतं. त्यात उद्या आपण आपले अनुभव, त्याच्या संदर्भात येणारं विवेचन आणि मग पुढे सेशन, असं आपण उद्यापासून पुढचा प्रवास असेल. त्यात येणारे अनुभव आणि त्याच्याबद्दलची
तुम्हाला काही गायडन्स असेल तर तो मॅडम करेल. शक्यतोवर स्वतःत राहा. तुमची काही कार्य बाकी असतील तर ती शांतपणे, जास्त इतरांशी काही न बोलता उरकून झोपी जा. काय घडतंय ते फक्त ऑब्झर्व करा. जेवढं तुम्ही हालचाल कमी कराल तेवढं तुम्ही स्वतःचं सहकार्य जास्त करा. ओके. शुभरात्री. शुभरात्री. उद्या शार्प शुभ नमस्कार. 8:15. ऑल द बेस्ट.